एका कसायाच्या हातून गाय सुटली. कसायाच्या हातून गाय सुटली, गाय तिचा जीव वाचवते. एक ब्राह्मण गंगेवर स्नान करत होता. ब्राह्मण गंगेवर स्नान करतोय. कसाई दादाला वाटलं माझ्या हातून गाय सुटली, गाय मला काही सापडणार नाही. मग कसाई दादानं ब्राह्मण दादाला आवाज दिला, काहू ब्राह्मण दादा, माझ्या हातातून गाय सुटली, ती गाय मला गावत नाही, एक काम करा ना, तेवढी गाय द्या ना मला धरून. आता ब्राह्मण गंगेवर स्नान करत होता. स्नान करता करता उठला, गायीच्या समोर गेला. दोघे हात आडवे केले. दोघं हात आडवे केल्याच्या नंतर गाय जागीच थांबली. कसाईनं धरलं गायला. गायला धरल्याच्या नंतर काय केलं असं खूप काही सांगायची गरज नाही. तुम्ही बसलेले श्रोते मायबाप माझ्यापेक्षा ज्ञाना माना गुणाने सगळ्या गोष्टींमध्ये मोठे आहात. मग काय केलं, गायला घेऊन गेला आणि काय केलं असं कापून. तुम्हाला इथं सांगतो बरं का, एका ठिकाणी आपण कापून सहज खाऊन जातो. एक बकरी कापणाऱ्या खाटीकडे बघत होती आणि खाणाऱ्याकडे बघत होती. तो खाणाऱ्याला बघितलं, बोले तू मरणार आहे तुला माहिती आहे ना? म्हणे हो. तू मरणार आहे तुला माहिती आहे तरी तू हसते म्हणले. तेव्हा त्या बकरीनं सांगितलं, भैया अरे मी तर फक्त पाला पाचोळा चारा खाते, तरी माझं मरण असं होतंय, तू मला खाणारे तुझं मरण कसं होईल? कर्म माणसाला सोडत नाही. त्या कसायनं गाईला घरी नेलं, कापलं आणि खाल्लं. चला पुढे जाऊया. पुढे एक वारकरी वारी करीत होता आणि वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. मुक्कामाला थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं. म्हणले, बाबा कुणाकडे चाललात? म्हणले, काय नाही बेटा, पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही वारकरी आहात? म्हणले, हो बेटा. बाबा माझ्याकडे या ना 2 घास जेवायला. वारकरी म्हणतो, बेटा तुझ्या घरी जेवायचंय आणि पंक्तीमध्ये पण जेवायचंय, तुझ्या घरीच येतो म्हणले जेवायला. वारकरी बाबाला जेवायला बोलवलं. वारकरी बाबा जेवायला बसलेही. जेवण वगैरे झालं. आता रात्रीची वेळ आहे. वारकरी बाबा घरातून काढता पाय घेत आहेत. तोपर्यंत त्या बाईनं सांगितलं, बाबा कुणाकडे चाललात? म्हणले, बेटा मंदिरावर झोपाया जातोय. बाबा मंदिरावर झोपणार आहात? म्हणले, हो बाई. बाबा असं करा ना, आम्ही घरामध्ये 2च नवरा बायको आहेत. म्हणले, तुम्ही इथंच झोपा ना. वारकरी म्हणतो, बेटा मंदिरावरही झोपायचंय, तुझ्या घरी पण झोपायचंच आहे. माधव बाबा. मग बाईनं मागच्या रूम मध्ये दोघं नवरा बायकोंचा वेळ टाकलेला आणि वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये वेळ टाकलेला. दोघं नवरा बायको मधल्या रूम मध्ये झोपलेले, वारकरी बाबा पुढच्या रूम मध्ये झोपलेला. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. फक्त मी जो दृष्टांत सांगतोय ना, हा ऐकत असताना त्याच्या सिद्धांताला किंमत द्या. मी अगोदरच म्हणलो तुम्हाला, अगर नजरिया ठीक आहे, जर दृष्टी चांगली आहे तर सृष्टी चांगली दिसते. नजर जर चांगली असेल तर किचड मध्ये कमळ दिसतं आणि नजरेत घाण असली तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायची आपली दृष्टी असली पाहिजे. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी उठले, अरे तू मला जेवायला बोलवलं वाटत होतं काय बाई भावी काय? तू मला झोपायला थांबवलं वाटत होतं काय बाई व्यवस्थित आहे, काय संस्कारी आहे, काय श्रद्धाळू बाई आहे, आणि तू एवढ्या घाण विचाराची आहे? बाई म्हणते, वारकरी बाबा मला बाकीचा शहाणपणा शिकवू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई आम्ही असली घाणेरडी कामं करत नाही. काय म्हणतो वारकरी? आम्ही असली घाणेरडी कामं करत नाही, कारण माझे तुकोबर आहे म्हणतात, जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास. सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून बोलेल बर का, पडत. वारकऱ्याचा माळकरीचा नियमच आहे, जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. वारकरी म्हणत होता, आमच्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीण आहे, आम्ही कधीच परस्त्री बद्दल वाईट विचार करत नाही. बाई म्हणते, तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. वारकरी म्हणतो, असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही, असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. आणि माफी मागून सांगेल सगळ्या बापांच्या, माझ्या मोठ्या दादांच्या, लहान दादांच्या आणि माझ्या माता माऊलींच्या बहिणींच्या पाया पडून माफी मागून बोलेल. जर खरा वारकरी
खरा वैष्णव आहे, खरा वारकरी आहे, खरा माडकरी आहे, तर त्याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार येतच नाही. आणि ज्याच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माडकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असले पाहिजे. खानदानी वारकरीची हे लक्षणच नाही. आमच्यासाठी परस्त्री म्हणजे आमची माय बहीणच आहे, हे आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे. वारकरी बाबा म्हणतो असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. बाई म्हणते वारकरी बाबा तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागते. अजिबात जमणार नाही. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. अगं कसली बाई आहे, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आली कस काय? बाई म्हणते वारकरी बाबाला माझा नवरा आडवा यायलाय. वय बाईनं काढली कुऱ्हाड. नवरा झोपेतच होता, झोपेतच डोक्यात कुऱ्हाड टाकली. नवऱ्याची खंडच केली भगवान बाबा. नवऱ्याला झोपेतच मारलं. ऐका ना, वारकरी बाबाच्याकडे आले, म्हणले आता आपल्याला आडवं येणारही कोणी नाही, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो अगं मी देवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहेस? म्हणले असली घाणेरडी विचार आमचे नाहीतच आणि आम्ही करतच नाही असे विचार. बाई म्हणते हाताचा नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, मग काय करावं? बाई म्हणते आता हाताचा नवराही मेला, आता काहीतरी खेळ खेळावा लागल. मध्यरात्र आणि बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामाजी कोणीतरी वाचवा. वाचवा वाचवा म्हणतात. गावातील लोक जमा झाली. गावातील लोक आई मध्यरात्र पोरगी एवढ्या रात्री आवाज काढून देते, समजी लोक जमा झाली. लोक एक बाबा आले, म्हणले बेटा काय झालं? ओ बाबा, ओ काका मला वाचवा ना. अरे बेटा झालं काय? म्हणले बाबा या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. किती खोटा आड. या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला आणि बाबा ऐका ना, माझा नवरा माझी अब्रू वाचवाया येत होता, या वारकरी बाबानं माझ्या नवऱ्याची खांड केली, माझ्या नवऱ्यालाही मारून टाकलं. किती खोटा आड आहे, किती खोटा आड आहे. वारकरी ढसाढसा रडत होता. वारकरी म्हणतो मी कितीही प्रामाणिकपणे सांगितलं तरी हे लोक मान्य करणार नाही. काही काही ठिकाणी बाईचा गुन्हा असतो पण माणूस खालीच खोटा बदनाम होतो. बऱ्याच ठिकाणी असंही होतं. वारकरी बाबा काही बोलत नाही. या समदे गावातील लोक म्हणत होते, अरे कोणी म्हणत होते याला गळफास लावा, कोणी म्हणतं याला मारून टाका, कोणी म्हणतं जाळून टाका. एक असे सुज्ञ बाबा होते, बाबांसारखे, साधू बाबांसारखे. ते म्हणतात अरे असं काय करू नका. हा वारकरी आहे ना, याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार आले ना, एकच करा, याला मारू नका, याचे दोघं हात तोडा, याला मोकळं करा. याला बघून दुसरा वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही. या वारकरीला चौकात बांधा आणि याचे दोघं हात तोडा. वारकरीला चौकात बांधले दादा, चौकात बांधलं, दोघं हात तोडले, वारकरीला मोकळं केले. माझ्या वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुरात प्रवेश केला. जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि जगाच्या मालकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर देवाकडे बघितलं. देवाला सांगितलं, देवा हाच का रे तुझा न्याय? अरे ज्या हाताकडे टाळी वाजवत होतो ते हात छिरावले. देवा अरे तुझ्या भक्ती करणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणेल जगाच्या मालका? हाच का रे तुझा न्याय? बोल ना पांडुरंगा. अरे पूर्ण आयुष्यभर तुझं भजन केलं रे, तुझ्यासाठी टाळी वाजवली. ज्या हाताकडे टाळी वाजवत होतो, टाळ वाजवत होतो, त्या हात छिरावले. देवा हा तुझा न्याय? अरे तुला दयावंत करुणावंत कोण म्हणेल? सांग ना जगाच्या मालका. माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं वारकरी बाबाकडे बघितलं आणि वारकरी बाबाला सांगितलं, बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. हे तुमचं कर्म आहे, ते तुम्हाला भोगावंच लागेल. देवा काय रे माझं कर्म? आयुष्यभर तुझंच नामचिंतन केलं ना, काय चुकलं माझं? तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, वारकरी बाबा मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, कसाईच्या हातून गाय सुटली, कसाईच्या हाती गाय लागत नव्हती, तुम्ही गंगेवर स्नान करत होते आणि कसाई दादानं तुम्हाला बघितलं आणि आवाज दिला, ब्राह्मण दादा माझ्या हातातून गाय सुटली, गाय मला गावत नाही, सापडत नाही, या तेवढी गाय तुम्ही धरून द्या. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले. ती तर बिचारी तिचा जीव वाचवत होती. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले आणि गायीच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले.
तुमचे दोघं हात आडवे केले, या हातांमुळे गायला जीव गमवावा लागला, म्हणून तुम्हाला या जन्मामध्ये हात गमवावे लागले. केले कर्मा झाले. वारकरीच्या डोळ्यात अश्रू होते. वारकरी म्हणतो, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता बिचारा, त्याचा काय अपराध होता? तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना, हाच तो मागच्या जन्माचा कसाई. आणि मारणारी जी बाई आहे ना, तीच मागच्या जन्माची गाई आहे. त्यानं जसं तिची खंड केली ना, तिने सुद्धा त्याची तशीच खंड केली. दादा, आपलं कर्म आपल्याला चुकत नाही, आपल्याला सोडत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही बसलेले सगळे शेतकरी येतात, सकाळी सकाळी आवत झोपल्याच्या नंतर तुमचं कपाशीचं काय ओळखणी वगैरे करायची असेल, तुम्ही काम झाल्याच्या नंतर बैलांना थोडं मोकळं चरायला सोडतात ना, बैलांना मोकळं चरायला सोडतात. तो बैल जर का बांधानी चरला तर दिवसभर शेतकरी त्याला मोकळा सोडतो. बरोबर आहे ना भगवान बाबा, माधव बाबा, बापूसाहेब? जर तुम्ही त्या बैलाला सोडल्याच्या नंतर तो बांधानं मेरानं चरला तर त्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा शेतकरी विश्वासानं सोडतो. पण त्या बैलानं जर पिकात तोंड घातलं तर असा बांधतो ना, टाकलेल्या चाऱ्यालाही तोंड करू देत नाही. तसाच जगाचा मालक आहे, तो तुम्हाला मोकळं सोडतो, पण चरायचं कसं ते आपल्यावर आहे दादा. आणि आपण जर का पिकात तोंड घातलं तो असा बांधतो ना, जवळच्या चाऱ्यालाही तोंड करू देत नाही. तो न्यायाधीश आहे. दुसऱ्याचा हिस्सा खाल्ल्याच्या नंतर काय करणार आहे? काही लोकांना सवय असते, तेवढं बरं आहे, तुमच्याकडे कोण नाही शकत. बाकी लोक असले मेयर पोरांनी सवय रास, माझ वार मा दुनिया भरणं तण माचेल रासले, मेयर मा काय लिहायचे? सवय असते लोकांना बांध करायची. काही होत नाही, कारण दादा कितीही केलं तरी आपलं जीवन काय माहितीये का? जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन